उपवासासाठी अगदी मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट आलू पराठा आज आपण बनवणार आहोत. हे पराठे इतके मऊ होतात की सकाळी बनवले तरी संध्याकाळपर्यंत तसेच नरम राहतात. सोबतच आपण उपवासाची चटणी देखील बनवणार आहोत. असे पातळ, मऊ आणि परफेक्ट पराठे तयार करण्यासाठी पीठ कसे भिजवायचे, पराठे कडक किंवा चिवट होऊ नयेत यासाठी काय करायचे, तसेच लाटताना पराठे पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकू नये यासाठी काय महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणी एखादी कढई किंवा पॅनमध्ये साधारण 3 ते 4 जणांसाठी हा आलू पराठा आपण तयार करत आहोत. 1 वाटी घ्या किंवा 1 कपभर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचा असेल ना, तेवढ्या प्रमाणात इथे साबुदाणा घ्यायचा आहे. तर हा साबुदाणा एकदम जोपर्यंत असा भाजत नाही तोपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, याचा रंग बदलायचा नाही, म्हणजे तर अगदी गॅस मध्यम ते कमी ठेवायचा आणि मस्त फुलेपर्यंत याला भाजून घ्यायचं. तर या ठिकाणी मस्त असा भाजलेला आहे किंवा दाताखाली असं चावून बघायचं. त्यामुळे तर आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित भाजला आहे की नाही समजेल. फक्त कुरकुरीत आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे, कारण नंतर दळताना ना अधिक छान असं पीठ तयार होतं. या ठिकाणी आपला साधारण साबुदाणा 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असा फुलला आहे. पहा, अगदी हलका फुलका झालेला आहे. आता यामध्ये आपण भगर भाजून घेऊ. भगर ही आपल्याला पाव वाटी इतकी घ्यायची आहे. हे साबुदाण्यासाठी माप एकदम परफेक्ट आहे. तर भगरसुद्धा अगदी शेवट घालायची आणि भगर घालताना अगदी साबुदाणा भाजत आला ना त्यानंतर घालायची आहे, कारण भगर भाजायला एवढा वेळ जास्त लागत नाही किंवा आपण जर साबुदाणा सोबत भाजली ना ती जास्त जळून जाण्याचे चान्सेस असतात. साबुदाणा आणि भगर छान असे आपला भाजून झाले आहे. आता हे पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात हा साबुदाणा मिक्सरला फिरवायचा नाही. आता पूर्णपणे मी थंड करून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची छान अशी पावडर तयार करून घेऊया. आता हे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना, तर 1 किलो साबुदाण्यासाठी तुम्ही पाव किलो वरई घेऊ शकता. ती छान भाजून असं गिरणीमध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ दळून आणू शकता, कारण आता आषाढ महिना संपत आला आहे आणि आषाढनंतर श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांना खूप उपवास असतात. त्यामुळे तुम्ही हे पीठ असे दळून आणू शकता आणि तुम्ही जर वरईऐवजी शिंगाड्याचं पीठ वापरलं तरी चालेल. आता चाळणीने छान असं चाळून घेऊया, कारण बऱ्यापैकी यामध्ये थोडेफार दाणे राहतात. त्यामुळे चाळून घेणं गरजेचं आहे. हा उपवासाचा आलू पराठा बनवत आहोत. संपूर्ण पीठ आपल्याला छान असं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ खूप छान असं तयार झालं आहे. आपल्याला एकदम बारीक असं पीठ पाहिजे, जास्त पीठ जाडसर नको आहे. जाडसर पिठामुळे पराठा मोडण्याची शक्यता असते. त्यामुळे पीठ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून घेतले आहेत. बरेच जण काय करतात, हा उकडलेला बटाटा किसून वापरतात, परंतु थोडीशी पेस्ट तयार करून घ्यायची. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट तयार करताना त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान अशी आपली पेस्ट तयार होईल. हे बघा, अशा प्रकारची आपली पेस्ट पाहिजे, एकदम स्मूथ अशी. त्यामुळे आलू पराठा छान असा तयार होतो. आता ही पेस्ट जे पीठ आपण चाळून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. त्यामुळे आपला आलू पराठा छान असा तयार होतो. चवीमध्ये पण थोडासा बदल येतो. जसं तुम्ही उकडून आणि किसून घेतलं तरी चालेल, परंतु या पद्धतीने करून पहा. टेक्स्चर खूप छान येतं आणि चवीलाही खूप छान लागतो. तर मी इथे छान अशी पेस्ट करून पिठामध्ये टाकून घेतली आहे. संपूर्ण पेस्ट पिठामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याचसोबत आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये घालून घ्यायचा आहे. 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. संपूर्ण
हा टाकणं पूर्णपणे पर्याय आहे. लक्षात ठेवा, एकदम जाड हा कूट ठेवू नका, नाहीतर लाटताना पराठ्यामध्ये शेंगदाणा येतील आणि पराठा फाटेल. तर करताना एकदम बारीक बारीक अशी पावडर शेंगदाण्याच्या पिठामध्ये घालायची आहे, किंवा नाही घातली तरीही चालेल. तुम्हाला आवडत असेल तर ना असा कूट करून छान असा पराठा तयार होतो. नंतर आता पीठ भिजत असताना जेवढी आपण पेस्ट आहे ना तेवढ्यामध्ये हे पीठ असं भिजलेलं आहे. आता यामध्ये मला पाण्याची आवश्यकता लागत आहे. थोडं थोडं करून पाणी टाकायचं. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. जसं जसं पाणी आपल्याला यामध्ये घालून तसं तसं पीठ घट्ट व्हायला लागेल. त्यामुळे आपल्याला अगदी जास्त घट्ट करून मळायचं नाही. जेवढं पाणी आपल्याला आवश्यकता आहे ना तेवढं पाणी टाकून मध्यम असं घट्ट हा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, मस्त असा हा आपला गोळा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता यामध्ये जरी आपण पाणी टाकून भिजवलेलं आहे ना तरी काही वेळानंतर हा अजून घट्ट होणार आहे. त्यामुळे लाटताना सुद्धा जर आवश्यकता वाटली ना थोडंसं पाणी टाकून ही पुन्हा एकदम मळून घ्या. आता आपलं छान असं पीठ मळून झालं आहे. पीठ आता आपण भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवून द्या. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण छान अशी फ्रेश चटणीची रेसिपी बघूया. जर तुम्ही उपवासाला ओले खोबरे खात असाल तर तुम्ही यामध्ये वापरू शकतात. तर मी इथे अर्धी वाटी इतके भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. त्यासोबत 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 2 चमचे दही टाकून घ्यायचे आहे. तुम्ही आले किंवा जिरे उपवासाला खात असाल तर तुम्ही यामध्ये वापरू शकतात आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली तरी चालेल. तुम्ही उपवासाला जे पदार्थ खात असाल ते तुम्ही यामध्ये वापरू शकतात. त्यानंतर 2 चमचे साखर टाकून आणि चवीप्रमाणे मीठ घालून छान अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पाणी टाकून छान अशी आपली चटणी तयार करून घ्यायची आहे. या चटणीला फोडणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. मस्त अशी उपवासाची चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झाली आहे. जर तुम्हाला आमटी बनवायची असेल तर मस्त अशी तुपात किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये फोडणी घालायची आणि थोडीशी पातळ करायची. पण आपले आमटीसुद्धा तयार होणार आहे, परंतु आपली चटणी बनवत आहोत यामुळे मी यातून फोडणी घालणार नाही. तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही सुक्या लाल मिरच्यांची 1 चमचा जिरे घालून तुपाची फोडणी घालू शकता. चटणी तयार आहे. आता पीठसुद्धा छान व्यवस्थित भिजलेलं आहे. आता माझं पीठ एकदम व्यवस्थित आहे, त्यामुळे पाण्याची आवश्यकता लागली नाही. तर थोडंसं पीठ भिजल्यानंतर घट्ट जात असेल ना तर हलक्या हाताने पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि छान असे गोळे तयार करून घेऊया आणि मस्त पराठे लाटून घेऊया. तर लाटताना तुम्हाला इथे पिठाची खाली आवश्यकता वाटली ना तर साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ पीठ टाकून मस्त असा आपण पराठा लाटून घेऊया. पराठा लाटताना चौकून सगळ्या बाजू छान अशा लाटून घ्यायच्या आणि म्हणजे मस्त असा छान असा आपला पराठा तयार होत आहे. तुम्ही बघू शकता पराठा आपला किती छान असा तयार झाला आहे. आता आपण पराठा भाजून घेऊया. भाजून घेण्यासाठी तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. संपूर्ण बाजूने तेल लावल्यावरती म्हणजे आपला पराठा चिटकत नाही. आणि त्यानंतर तव्यावरती आता आपण पराठा टाकून घेऊया. पराठा टाकून घेतल्यानंतर छान अशी खालची खमंग बाजू भाजून घ्यायची. पराठा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. तुपाचा हलका हात लावल्यामुळे पराठ्याला अप्रतिम चव आणि खमंग सुगंध येतो. दोन्ही बाजूंनी पराठा व्यवस्थित भाजला की तो खुसखुशीत आणि मऊ होतो. गरमागरम आलू पराठा आता खाण्यासाठी अगदी तयार आहे. हा पराठा तुम्ही उपवासालाच नाही तर एरवीसुद्धा मुलांसाठी बनवून खाऊ शकता. दुसरा पण पराठा मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. पराठा भाजताना त्यावरून आपण शेंगदाण्याचं तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे छान असा आपला पराठा तूप लावल्याने पण छान असा खमंग आपला पराठा भाजू शकता. चवीला भारी लागतो. यापूर्वी जर तुम्ही कधी बनवला नसेल ना तर बघा आणि चवीला कसा लागतो मला कमेंट करून नक्की सांगा. चवीला इतका छान लागतो ना तर तुम्ही दरवेळेला खिचडी खाणंच विसरून जाल.
एकदा जर बनवला ना तर दरवेळेला तुम्ही हे आलू पराठेच बनवून खाणार आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. अगदी वेळेवर, घाईच्या वेळेवर सुद्धा अगदी पटकन बनवू शकतात. मिक्सरला पावडर तयार करून उकडलेल्या बटाट्यामध्ये छान असं मिळून घ्यायचं आहे. बटाटा जर तुम्ही रात्रीच उकडून फ्रीजमध्ये जरी ठेवला ना तरीही चालणार आहे, कारण फक्त तेवढीच मेहनत, ह्या व्यतिरिक्त काही जास्त मेहनत लागत नाही. सोने रंग येईपर्यंत छान असं भाजून घेतलेला आहे. रंगही छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खाताना सुद्धा इतका छान मऊ लुसलुशीत राहतो, तो दिवसभरही तसा छान असा नरम राहतो. पराठा जर तुम्ही असाच जरी ठेवला ना तर हवेमध्ये वातड चिवट अजिबात काही होत नाही. एकदम छान असा मऊ लुसलुशीत राहतो. तुम्ही हा उपवासालाच नाही तर एरवी सुद्धा बनवून खाऊ शकतात. असं काही नाही की हा फक्त उपवासालाच चालतो. एरवी सुद्धा नाश्त्यामध्ये तुम्ही हा पराठा खाऊ शकता. पटापट हे पराठे तयार होतात. एकदा तवा छान तापला की पटकन सगळे पराठे तयार होतात.